नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईफ आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज काय एवढं स्पेशल नाही झालं. शेवटची 5th T20 इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया नो रिझल्ट ड्यू टू रेन. पाऊस पडल्यामुळे रद्द झाला सामना. 4.5 ओव्हर्सचाच मॅच झालेली. इंडियाची बॅटिंग होती. 52 केलेली, 9 लॉस. अभिषेक शर्माने केले होते 23, 13 बॉल, 1416. गिल आज फॉर्ममध्ये दिसत होता. 29, 16 बॉल, 6-4. आणि पाऊस आला. मॅच थांबवण्यात आली. पाऊस थांबलाच नाही, त्यामुळे मॅच कॅन्सल, नो रिझल्ट. तर सिरीज संपली. अशा प्रकारे इंडिया 2-1ने सिरीज विन. इंडियाने आपलं वर्चस्व कायम राखलं आहे ऑस्ट्रेलियामध्ये. 2007-08 पासून आत्तापर्यंत इंडिया एकही सिरीज हरली नाही ऑस्ट्रेलियामध्ये. बिग अचीवमेंट. ऑस्ट्रेलियासारख्या टीममध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन आपण त्यांना सतत T20मध्ये हरवत आलो आहे. गुड विन. आता नेक्स्ट बघू. आता टेस्ट मॅच आहे साऊथ आफ्रिकेबरोबर. मग वन डे असतील, मग 2020 असणार. बघू कसा काय परफॉर्मन्स इंडिया टीम करते. आपण लक्ष ठेवूनच असू. या टीममधून प्लस बघायला गेलं तर अभिषेक शर्माच होता, जो मॅन ऑफ दी सिरीजसुद्धा राहिला. 2-3 इनिंग चांगल्या होत्या त्याच्या. आपण जसं अभिषेकला आपण ओळखतो बघतो तशा टाईपच्या इनिंग्स नव्हत्या, पण ठीक आहे. ॲज पर कंडिशन त्यांनी जी बॅटिंग केली ती चांगली होती. जे 68 जे केले त्यांनी या सिरीजमध्ये हायेस्ट जो, ते अफलातून होते. वन साईड एकटाच खेळला होता. ती मॅच इंडिया हरलेली, पण त्यांनी जी बॅटिंग केलेली, वाव. त्याच्यानंतर पण त्याचं 25, 30 वगैरे असं कॉन्ट्रीब्युशन होत होतं. तर गुड. आणखीन त्याशिवाय असं काय मोठ्या हे मॅच झाल्याच नाही. छोटे कॉन्ट्रीब्युशन होतं सर्वांचं. सूर्यकुमार यादव छोटे 2-3 इनिंग्स त्याच्या पण चांगल्या होत्या. गिलच्या जो छोटी इनिंग त्या दिवशी झाली ती 46ची, ती पण ठीक होती. सगळ्यात चांगलं ह्यांचा रोल होता अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला दोघांनीसुद्धा बॅटिंग बॉलिंगमध्ये. ह्या सर्वात जास्त प्लस होत्या. परत अर्षदीपने चांगला स्पेल टाकले, चांगली बॉलिंग टाकली, चांगले विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीने पण वरुण चक्रवर्ती कालच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये त्याचं नाव घ्यायचं राहून गेलेलं चुकून. तर हे आपल्याकडे 4 स्पिनर आहे, त्याच्यात वरुण चक्रवर्तीचं नावसुद्धा सध्या टॉपला आहे. तो ICC रँकिंगमध्ये सुद्धा आणि इंडियाच्या प्लेईंग 11मध्ये फर्स्ट चॉईस असतो. तर यांचे परफॉर्मन्स छान होते. बघू नेक्स्ट. आता इंडियाचा साऊथ आफ्रिकेबरोबरचा दौरा म्हणजे आपल्याचकडे ते लोक येतात आहे, तर कसं काय होतं ते. ह्यांची पण पाकिस्तान साऊथ आफ्रिकेची पण आज शेवटची ODI होती. 3 मॅचची सिरीज होती. फर्स्ट पाकिस्तान जिंकली होती, सेकंड साऊथ आफ्रिका जिंकली होती. आजची परत लास्ट आणि फायनल पाकिस्तान जिंकले फायनली. ओव्हरऑल गुड बॉलिंग बॅटिंग परफॉर्मन्स केला आज पाकिस्तानने. 143ला ऑल आऊट केलं साऊथ आफ्रिकेला 37.3 ओव्हर्समध्ये. आणि त्या लोकांनी चेस केले 25.3 ओव्हर्समध्ये. 3च विकेट गेले. 7 विकेट्सने विन केलं पाकिस्तानने आज. तर साऊथ आफ्रिकाने डिकॉकचाच फॉर्म आहे. डिकॉक गेल्या 2 मॅचमध्ये खेळला. गेल्या मॅचमध्ये नॉट आऊट झाला 123. या मॅचमध्ये 53 करून आऊट झाला. आणि तो प्रिटोरियस त्याचा पण फॉर्म चांगला होता. 39 त्याने केले. यांच्या व्यतिरिक्त कोण खेळलंच नाही. 16 त्यांचे कॅप्टन आहे बिट्स, त्यांनी केले. बाकी कोण आज खेळलंच नाही. काय माहिती नाही आज कसं काय. पिच होतं, टर्निंग होतं, बाउन्सी, टर्निंगच असावं. अवरारने 3 विकेट घेतली, त्यामुळे टर्निंगच असेल पिच. त्यामुळे लवकर ऑल आऊट झाले. पाकिस्तानने थोडा परत चांगला शो केला. नशीब नाही तर मला वाटलं आज पण 5-6 विकेट घालवून मग जिंकतात आहे की काय 40व्या ओव्हरमध्ये जाऊन. तर नाही, त्यांचा सायम अयूब पण चांगला फॉर्ममध्ये दिसलं ह्या सिरीजमध्ये. बॅटिंग बॉलिंग दोन्ही त्यांनी काही 77 केले. 70 बॉलमध्ये. बाबर आझम 27 आणि रनआउट झाला. 32 बॉलमध्ये रिजवान नॉट आऊट 32. तर अशा प्रकारे पाकिस्तान विन झाली. काय त्यांची ही विनला काय अर्थ नाही, कारण साऊथ आफ्रिकेची फुल साईड नाही आहेत. 7-8 प्लेयर त्यांचे रेग्युलर खेळणारे नाही आहेत. सेकंड स्ट्रीम टीम होती. इनएक्सपिरियन्स बॅट्समन बॉलर
त्यांनीसुद्धा पाकिस्तानला एक मॅचमध्ये हरवलं. पहिली मॅच जवळजवळ पाकिस्तान हरतच आलेला होता. लास्टला एका सिक्सनी थोडंसं चेंज केलं इक्वेशन, त्याच्यामुळे जिंकले. पाकिस्तानने शिकायला पाहिजे, पण काही त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट दिसत नाही तेवढी. जशी आता वर्ल्ड क्रिकेटमध्ये ज्या टॉपच्या ज्या 4-5 टीम आहेत त्यांच्यामध्ये आहे, तसं पाकिस्तान अजून 90s 2000मध्ये जे क्रिकेट खेळायचं त्या टाईपचं खेळतात आहे. जाऊ देत, त्यांचं क्रिकेट त्यांना मुबारक. पण ही अपडेट होती त्यांच्या ह्याच्यावर, कारण पाकिस्तानबद्दल थोडं कसं आपला जरा दुश्मन कंट्री असल्यामुळे थोडं लक्ष असतं काय चाललं आहे काय नाही ते. आणि शेवटचं होतं आज इंडिया ए वर्सेस साऊथ आफ्रिका ए, जी टेस्ट मॅच 4 दिवसाची चालू आहे अनऑफिशियल. त्याच्यामध्ये इंडिया काल सेकंड इनिंगला 78 for 3 होतं. के राहुल 26वर नॉट आऊट होता आणि नाईट वॉचमन कुलदीप यादव. तर के राहुल 1 रन करून आऊट झाला 27वर. कुलदीप यादवने 16 रन केले. कॅप्टन 64 केले 54 बॉलमध्ये ऋषभ पंत. आणि ज्युरेल काय खाऊन आले माहिती नाही. फर्स्ट इनिंगमध्ये 132 केलेले, सेकंड इनिंगमध्ये 127 नॉट आऊट. अशा प्रकारे इंडियाने केले टोटल 382 for 7 आणि डिक्लेअर केलं. आणि आता साऊथ आफ्रिकेला बॅटिंग दिली आहे. सेकंड इनिंग त्यांची चालू झाली आहे 25 for no loss. आता उद्याच्या दिवसात बघूया काय करतात इंडियाने. जर त्यांना ऑल आऊट केलं तर ही पण मॅच आपण जिंकू. लेट्स सी. तर याच्यामध्ये ऋषभ पंतकडे सगळ्यांचं लक्ष होतं. तर पहिल्या मॅचमध्ये पण 90+ टार्गेट चेस करताना केले. ह्या सेकंड इनिंगमध्ये पण केले बऱ्यापैकी रन्स. तर आफ्टर इंजुरी गुड कमबॅक. बघू आता ॲक्च्युअल साऊथ आफ्रिकेच्या मॅचमध्ये कसा खेळतो ते. पण ज्युरेलला पण चान्स बनतो, कारण तो जेव्हा ऋषभ पंत नव्हता तेव्हा पण तो चांगली बॅटिंग करतो. इवन त्याची किपिंग पण छान आहे. तर त्याला आता टेस्टच्या प्लेईंग 11मध्ये चान्स मिळतो की नाही ते बघणं एक इंटरेस्टिंग गोष्ट असेल. टेस्टमध्ये बघा तसं ओपनर फिक्स आहेत. गिल, यशस्वी जयस्वाल. 1 डाऊन ते लोक साई सुदर्शनलाच घेतील. सॉरी, चुकीचं बोललो मी. टेस्टमध्ये आपला ओपनर के राहुल आणि यशस्वी जयस्वाल. 1 डाऊन साई सुदर्शन. 4थवर गिल येतो. 5थवर ऋषभ पंत किंवा काय आता करतात आहे माहिती नाही. तर रेड्डीला घेतात आहे की अजून कोणाला घेतात आहे. त्याच्यानंतर जडेजा असेल. बुमराला घेतलं आहे का टेस्ट टीममध्ये माहिती नाही. मग बुमरा आहे, सिराज आहे, कुलदीप यादव देखील असेल. तर बघू यांच्यापैकी कोणाचं सिलेक्शन होतं आहे. पण ज्युरेलसुद्धा मला वाटतं कदाचित त्याला चान्स मिळेल ॲज अ बॅट्समन. दोघं विकेटकीपर खेळतील. बघू काय होतं ते कळेलच आपल्याला फर्स्ट टेस्टमध्ये. तर चांगली ज्युरेल हे दाखवते ते, जो त्याला चान्स मिळतो तो ग्रॅब करतो आहे आणि आपलं बॅटिंग टॅलेंट दाखवतो आहे. चान्स मिळायला पण पाहिजे एवढे जर रन्स वगैरे करतो आहे तर बघू टेस्ट सिरीज कशी होते ती. आणि असंच तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा. माझं सजेशन मला तुम्ही कमेंट्समध्ये काही ते कळवा. मला कळत नाही मी बरोबर करतो आहे कुठे माझं चुकतं आहे काय इम्प्रूव्हमेंट असेल तर नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स.